क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा डॉक्टर नानासाहेब मयेकर क्रीडांगण येथे पार पडली। त्यामध्ये 14 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मालगुंडा हायस्कूल आणि प्रथम क्रमांक मुलांमध्ये जाकादेवी हायस्कूल, द्वितीय क्रमांक मिस्त्री हायस्कूल, तृतीय क्रमांक मालगुंडा हायस्कूल, 17 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक खंडाळा हायस्कूल, द्वितीय क्रमांक पटवर्धन हायस्कूल आणि तृतीय क्रमांक मालगुंडा हायस्कूल, तर 17 वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटवर्धन हायस्कूल, द्वितीय क्रमांक जाकादेवी हायस्कूल आणि तृतीय क्रमांक रावतळे हायस्कूल यांना बक्षिसे मिळाली आहेत। आम्ही ते पहिल्यांदा क्रिकेट खेळायला आणि आम्हाला चांगला अनुभव भेटला, छान बघायला पण भेटलं आणि आमचा नंबर आलेला आहे। आम्हाला खूप आनंद होतो। नमस्कार, मी श्रीपाद गुरव, क्रीडा शिक्षक, पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी। गेली 2 वर्ष शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी शासनामार्फत ऑर्गनाईज होत आहेत। त्यामध्ये आमचे सिद्धेश गुरव सर लांजेचे यांच्या माध्यमातून या स्पर्धा सलग 2 वर्ष चांगल्या पद्धतीने खेळवण्यात आलेल्या आहेत। गेल्या वर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। 14 वर्ष मुलांच्या संघाने आमचं फायनल मारली होती। तसंच याही वर्षी 17 वर्ष वयोगटामध्ये आमच्या मुलांनी फायनल मारलेली आहे। खूप छान या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाली। मुळात प्रामुख्याने लांजा, राजापूर, रत्नागिरी जिल्हा, त्याच्यानंतर दापोली, गणपतीपुळे, मालगुण इथले संघ, स्थानिक संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये जोमाने उतरले आणि खऱ्या अर्थाने जे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिद्धेश गुरव सर जे टेनिस क्रिकेटचं चांगल्या पद्धतीचं कार्य करतायत। त्यांच्या राज्याच्या स्पर्धा दरवर्षी नाशिकला असतात, त्यांचा कॉल असतो, पण आम्हाला ते शक्य होत नाही। पण त्यांची जी काही मेहनत आहे त्याच्यातून गेल्या वर्षी संघ कमी होते, त्याच्या तुलनेने यावर्षी जी खेळाडूंची संख्या आहे, जी शाळांची संख्या आहे, ही चांगल्या पद्धतीने वाढत आहे। म्हणजे मुलांमध्ये या खेळाची चांगली आवड निर्माण होते आणि शालेय स्पर्धा असल्यामुळे आत्ता या खेळाला मान्यता नसेल, पण भविष्यात याला मान्यता मिळेल आणि हा खेळ अजून चांगल्या पद्धतीने नॅशनल, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय या खेळावरती आपले खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील। खूप आनंद झाला। 4 आणि 5 तारखेला या स्पर्धा होणार होत्या, पण काही तांत्रिक अडचणीमुळे या एका दिवसामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या। पण खूप सुंदर नियोजन, सकाळी 8 वाजल्यापासून सर ग्राउंडवरती आहेत, अजूनही या ठिकाणी आहेत आणि त्यांची टीमवर्क सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं आहे। तर मला या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आमच्या शाळेने, आमच्या मुलांनी खूप आनंद व्यक्त केला। खेळणं, हरणं ही वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात मैदानावरून खेळणं आणि या ठिकाणी आनंद घेणं ही यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे। ती आम्ही मुलांना या ठिकाणी प्रोत्साहित करतो आणि सगळ्या मुलांनी आनंद घेतलाय, हेही मला खूप बरं वाटलं। या ठिकाणी माझे 2 शब्द मी संपवतो। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।